नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रमात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते. आता घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा. राज्यातल्या विमानतळ विकास प्रकल्पांना गती देत ते कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 6,000 कोटी रुपयांच्या कर्जालाही मंजुरी देण्यात आली आहे. पाहूया याविषयीची अधिक माहिती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हडकोमार्फत 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देत सर्व कामं नियोजित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावर आवश्यक सुविधा पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यातल्या नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि अमरावती विमानतळांच्या विकासालाही गती देण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. बारामती आणि लातूर विमानतळांच्या आधुनिकीकरणासाठी निधीची तरतूद केली असून कराड इथं धावपट्टी विस्ताराचं काम सुरू आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. शैक्षणिक संस्थांनी बदलत्या गरजांनुसार कौशल्याधारित रोजगारक्षम मनुष्यबळ घडवण्यावर भर द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते रामदेव बाबा विद्यापीठातल्या AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पाहूया याविषयीचा वृत्तांत. आजच्या रोजगार क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नसून अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान हे या शतकाच्या भविष्याला आकार देणारे प्रमुख घटक ठरणार आहेत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तंत्रज्ञानातल्या वेगवान बदलांमुळे आज 2026मध्ये आपण 5व्या औद्योगिक क्रांतीची चर्चा करत आहोत. ही क्रांती कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक्नॉलॉजी आणि फ्रंटिरियर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थांनाही शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. अलीकडेच राज्य सरकारनं कृषी क्षेत्राला समर्पित महाविस्तार हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप सुरू केलं असून त्याचा वापर करून कोणताही शेतकरी आपल्या भाषेत प्रश्न विचारून पिकांविषयी माहिती मिळवू शकतो, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि नाविन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता घेऊया धावता आढावा आठवड्याभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. राज्यातल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती देत हे प्रकल्प दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक निर्धार करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. मुलींचं सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते घाटकोपर इथल्या SPRJ कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते. एअर इंडियाच्या इमारतीचं नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते याविषयी झालेल्या सादरीकरणाच्या बैठकीत बोलत होते. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याला उपमुख्यमंत्री तसंच गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिर परिसरात रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्राचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्री होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
त्या बारामती इथं आयोजित महाराजस्व शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.